नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार हे असं एक नाव ज्याला पर्याय कधी सापडला नाही. शरद पवारांचं महाराष्ट्राच्या राजकारणातलं स्थान अत्यंत महत्त्वाचं आणि निर्णायक राहिलेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सर्व सत्ताधीश होण्याची संधी पवारांना कधीही मिळाली नाही, पण शरद पवारांना सत्ताधीश कोण असावा हे ठरवण्याची संधी मात्र नक्कीच मिळालेली आहे. पवारांनी आपल्या डावपेचांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला नेहमीच वेगळी दिशा दिलेली आहे. अगदी पुलोदचा पर्याय असो, म्हणजे प्रयोग असो, की त्यानंतर पुन्हा आपला पक्ष काँग्रेसमध्ये समाविष्ट करणं असो, त्यानंतर पुन्हा बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस करणं असो, काँग्रेसला विरोध करत करत महाराष्ट्रात आणि केंद्रात काँग्रेससोबतची सत्ता उपभोगणं असो, की काँग्रेसनं हकालल्यावर 2 वर्ष विरोधी पक्षात राहून काँग्रेसचाच तीव्र विरोध करणं असो, काँग्रेसला सत्तेवर जायला मिळू नये आणि शिवसेनेचं महत्त्व वाढू नये म्हणून भाजपला 2014ला दिलेला पाठिंबा असो, की भाजप सत्तेत येऊ नये म्हणून शिवसेनेशी जवळीक साधत पुन्हा काँग्रेस आणि शिवसेनेला एकत्र करण्याचा प्रयोग असो, पवारांचं सगळंच वेगळं आहे. पवारांचं आत्ताचं वय 81 आहे आणि हा 81 वर्षाचा वटवृक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर ठामपणे उभा होता. पण आता हा वटवृक्ष वटलाय का हाच प्रश्न पडतो आणि याच वटलेल्या वटवृक्षाच्या संबंधी आपण बोलायला आज आलेलो आहोत. नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी. आपण पाहताय ॲनालायझर. शरद पवारांच्या बाबतीत ॲनालायझरवर नेहमीच बोललं जातं, त्यामुळं शरद पवार नावाचा आजार आम्हाला झाला आहे का असंही लोक विचारतात. तर तसं काही नाही आहे. पवारांच्या एकूणच कार्यकर्तृत्वाचा आवाकाच एवढा मोठा आहे, पवारांचं कर्तृत्वच एवढं मोठं आहे की आमच्या दृष्टीला जे दिसतं, ज्याचं आकलन होतं तेवढंच मांडण्याची सवय आम्हाला लागून गेलेली आहे. शरद पवारांच्या एकूणच बोलण्यामध्ये आजकाल कुठे तारतम्य दिसत नाही आहे. काहीतरी गडबड होते आहे एवढं मात्र खरं आहे. म्हणजे अगदी यापूर्वी आपण काही विषय पाहिले ज्याच्यामध्ये त्यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंचा जॉर्ज पंचम यांची भेट गेटवे ऑफ इंडियाच्या वेळी पंचमच्या स्वागताच्या वेळी झाली होती. तिथे महात्मा फुले उभे होते आणि त्यांनी पंचमचं लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर दोघात बोलणं झालं असं पवारांनी आपल्या भाषणात, वाढदिवसादिवशीच्या भाषणात सांगितलं. हा संदर्भ चक्क खोटा निघाला. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या मृत्यूनंतर जॉर्ज पंचम भारतात आला होता याचा विसर पवारांना पडलाच कसा हा खरा प्रश्न आहे. हे विधान मी संपूर्ण अभ्यासाअंतीच करतो आहे. पवारांना विसर पडतोय असं असेल तर पवार नावाचा वटवृक्ष आता वठायला लागला आहे एवढं मात्र नक्कीच समजावं लागेल. जरा पुढच्या विधानाकडे जाऊया. शरद पवारांनी आपल्या लोक माझे सांगाती नावाच्या पुस्तकामध्ये एक वाक्य लिहून ठेवलं होतं युती सरकारच्या संदर्भातलं, ऊर्जा धोरणाविषयी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ऊर्जा धोरण युतीच्या सरकारने चालवलं नाही म्हणूनच ते एनरॉन प्रकल्पाच्या विरोधात काम करतायत असंही पवार म्हणाले होते. पुढे अनेक वर्षानंतर, म्हणजे पुस्तकाच्या प्रकाशनाच्या अनेक वर्षानंतर शरद पवार नाशिकमध्ये पंकजा मुंडेंच्या सोबत एका कार्यक्रमात होते आणि त्या कार्यक्रमात पवार म्हणाले गोपीनाथ मुंडेंनीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खरं ऊर्जा धोरण राबवलं आहे. आता नाशिकला बोललेले पवार खरे की सलोक माझे सांगाती या आत्मचरित्रात लिहिलेले पवार खरे? कुठेतरी गडबड होते आहे, काहीतरी गडबड होते आहे. पवारांच्या विस्मरणशक्ती वाढत चालली आहे किंवा ती जाणीवपूर्वक तसं दाखवतायत का? साताराच्या सभेत भिजल्यानंतर पवारांचं कोण कौतुक झालं आणि त्यानंतर पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलली. ही बदललेली दिशा पवारांच्यासाठीच नुकसानदायक ठरते की काय अशी स्थितीही निर्माण झालेली आहे. म्हणजे आता जे प्रकरण सगळं पुढे आलं आहे त्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीच्या सगळ्याच नेत्यांना अगदी संशयाच्या घेऱ्यामध्ये आणल्या गेलेलं आहे. ज्या शिवसेनेला पवारांनी साथ दिली ती शिवसेना देखील अडचणीत आलेली आहे
आणि शिवसेनेमुळं राष्ट्रवादी, राष्ट्रवादीमुळं शिवसेना अशी एकमेकांच्यामुळं अडचणीत येण्याची स्थिती झालेली आहे. म्हणून या सगळ्या प्रकरणावर पवारांची जी भाष्य आहेत ती सगळी तुम्हाला विसंगत अशा स्वरूपाची दिसतील. म्हणजे अगदी सुरुवातीला या प्रकरणावर म्हणजे वाजेंच्या अटकेनंतर हे प्रकरण स्थानिक आहे, मी बोलणार नाही असं पवार म्हणाले होते. बरं, स्थानिक प्रकरणावर जेव्हा शरद पवार दिल्लीत गेले तेव्हा दिल्लीत त्यांनी एकेका माणसांची चर्चा करायला सुरुवात केली, बोलावून घेऊन, आणि मग त्यावर भाष्य व्यक्त करायला सुरुवात केली. महाराष्ट्राच्या राजधानीतल्या स्थानिक प्रकरणावर महाराष्ट्राच्या राजधानीत शरद पवार बोलायला तयार नव्हते, पण देशाच्या राजधानीत जाऊन मात्र त्यांनी या स्थानिक प्रकरणावर बरंचसं भाष्य केलेलं आहे. आता हे एवढं सगळं होत असताना एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगणं आवश्यक आहे. तो म्हणजे पवारांनी एक ट्विट केलं आहे CMO महाराष्ट्राला टॅग करून. त्यात ते म्हणतात की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी वाझे आणि अँटिलिया प्रकरणाची, परमबीरच्या प्रकरणाची चौकशी करायला हवी आणि त्यासाठी रिबेरोसारख्या एका जाणकार अधिकाऱ्याला नियुक्त करायला हवं. डेलिबरेटली पवारसाहेबांनी रिबेरोंच्या नावाचा उल्लेख आपल्या ट्विटमध्ये केलेला आहे. त्यांनी तसं म्हटलं देखील पत्रकार परिषदेमध्ये की रिबेरोंच्याकडं या प्रकरणाची चौकशी द्यायला हवी. आता रिबेरो हे नाव कधीच आहे? रिबेरोंची आत्ताची स्थिती काय आहे? मुंबईमध्ये बांद्र्याला लिंक रोडवरती राहणारे रिबेरो आता सध्या 92 वर्षांचे आहेत. 92 वर्षाचा गृहस्थ, वृद्ध गृहस्थ कुठल्या स्वरूपाची चौकशी करणार आहे? कशा स्वरूपाची चौकशी करणार आहे? त्यांची इच्छा तरी असेल का? याचाही विचार शरद पवारांनी केला नाही. माध्यमांनी रिबेरोंना गाठलं आणि रिबेरो माध्यमांच्या जवळ जे बोलले ते पवारांना धक्कादायक अशा स्वरूपाचं आहे. रिबेरोनी सांगितलं की माझं वय आता 92 आहे, मी कोणताही तपास करण्यास इच्छुक नाही आहे, मला तशी इच्छाही नाही आहे आणि ते शक्यही नाही आहे. उलट शरद पवारच एका पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांनीच या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. का बरं असं होत असेल पवारांना की आपण शिफारस करतोय ती एका 92 वर्षाच्या वृद्धाची शिफारस करतोय, याचं भान देखील त्यांना राहिलं नसेल का? असं का करतात पवार? चुकतात, मुद्दाम चुकतात की जाणीवपूर्वक चुकतात? अगदी अनिल देशमुखांच्या वरती परमवीर सिंगांनी आरोप केल्यानंतर पवारांनी एक विधान करून टाकलं की अनिल देशमुख हे त्या कालावधीमध्ये क्वारंटाईन होते, ते कुणालाही भेटलेले नाहीत, ना वाझेला भेटले ना परमवीर सिंगांना भेटले. मग त्याच वेळी ज्या काळात शरद पवार म्हणतायत की कुणालाही भेटले नाहीत, त्याच काळात अनिल देशमुखांचं एक ट्विट आहे की मी पत्रकारांशी संवाद साधला. अगदी फोटोसुद्धा आहे, त्यांच्या मागे त्यांचे रक्षक दिसत आहेत, समोर प्रेस कॉन्फरन्स चालू आहे, पत्रकार आहेत. जर कोरोनाबाधित असलेले अनिल देशमुख जे गृहमंत्री आहेत ते पत्रकारांना भेटू शकत असतील, आपल्या सुरक्षा रक्षकांच्या गरड्यात राहू शकत असतील, तर क्वारंटाईन कसे? मग ज्या काळात परमवीर सिंग दावा करतायत भेटल्याचा, तो काळही त्याच्या मागे पुढे असू शकतो. तरीही पवारांनी अनिल देशमुखांना पाठीशी घालण्यासाठी बिनधास्तपणे सांगून टाकलं की मी ते क्वारंटाईन होते, भेटणं शक्य नव्हतं. मग पवारांना दिले गेलेले इनपुट्स चुकीचे असतात की पवार इनपुट्स नीट घेऊ शकत नाही आहेत? काय होतंय नेमकं? पवारांच्या विषयामध्ये असा स्मृतिभ्रंश किंवा जाणीवपूर्वक होत असलेली गोष्ट होते का हे देखील तपासणं आवश्यक आहे. मागे एकदा मुंबईतल्या बॉम्बस्फोटाच्या प्रकरणामध्ये एक बॉम्बस्फोट पवारांनी वाढवून सांगितला होता. अनेक वर्ष 12 बॉम्बस्फोटाचे 13 बॉम्बस्फोट झाले होते. अनेक वर्ष हे रहस्य महाराष्ट्रामध्ये कायम होतं आणि पुढे पवारांनी स्वतःच ते उघड केलं की मी बॉम्बस्फोटांची संख्या 1 वाढवून सांगितली आणि मुद्दाम तो मशिदीत घडलाय असं सांगितलं. जर मी तसं सांगितलं नसतं तर हिंदू मुस्लिम दंगल मुंबईमध्ये पेटली असती आणि त्याला कंट्रोल करता आलं नसतं, म्हणून मला एक बॉम्बस्फोट वाढवून सांगावा लागला. ही माझी राजकीय चलाखी होती. महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं होतं त्यांना. जाणीवपूर्वक पवार अशी चूक करतात हे महाराष्ट्राने अनुभवलं. तसं काही आत्ता होतंय का? तसं काही पवारांचं चाललंय का की ते जाणीवपूर्वक ह्या चुका करतायत आणि त्यांना काही रोखायचं आहे, काही थांबवायचं आहे? बरं, या प्रकरणात होत असलेल्या चुका काय रोखण्यासाठी आहेत, काय थांबवण्यासाठी आहेत? कशाकरता रिबेरोंचं नाव सुचवलं? कशाकरता तारखांच्या आकड्यांचा घोळ होऊ देऊन स्वतःच अडचणी देण्याचा प्रयत्न केला? कशाकरता आधी स्थानिक म्हणाले आणि मग देशाच्या राजधानीत जाऊन त्याविषयी बोलू लागले? हे असं का होत आहे? पवारांच्या विषयामध्ये वाढतं वय हे कारण आहे की आणखी कोणतं कारण आहे हे देखील महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे.
बऱ्याच प्रकरणामध्ये शरद पवारांना आपण चुकीचं बोललोय याची जाणीव लोकांनी करून दिलेली आहे. म्हणजे अगदी शरद पवारांच्या विषयात जी विधानं आपण बघतो, ज्या राज ठाकरेंच्या विषयी शरद पवार आधी काय बोलत होते, मुलाखतीच्या वेळेला काय बोलले, नंतर काय बोलले. राज ठाकरेंच्या मुलाखतीत चंद्रकांत खैरेंची जात काढून त्यांना पुढच्याच निवडणुकीत पराभूत करण्यासाठी कोणाचा वाटा अधिक होता. त्या चंद्रकांत खैरेंना आता जवळ करण्यामध्ये किंवा आता त्यांच्याच पक्षाला जवळ करण्यामध्ये पवारांचा काय हित होतं. 2014ला पवारांनी भाजपला छुपा पाठिंबा का दिला? शिवसेना लांब राहावी म्हणूनच दिला. 2019ला शिवसेनेला जाहीरपणे जवळ करत भाजपला दूर लोटलं. पवारांची ही रणनीती आकलनापलीकडची आहे. पवार प्रिडिक्ट करता येत नाहीत, हे जेवढं वाक्य खरं आहे तेवढंच आता वाटू लागलं आहे की 81व्या वर्षी हा वटवृक्ष वटू लागलाय का? पवारांच्या विषयामध्ये जी सत्य म्हणजे अगदी परवाचा विषय, त्यांनी जेजुरीच्या अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी जे विधान केलं ते सुद्धा अत्यंत धक्कादायक आहे. ते म्हणाले की चौंडी हे गाव कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व रोहित पवार करतात त्या मतदारसंघात चौंडी हे गाव येतं आणि तिथे अहिल्याबाईंचा जन्म झाला. काय महत्त्वाचं काय आहे? रोहित आहेत की राजमाता आहेत? काय इंडिकेट करायचं असतं पवारांना? कदाचित हा वृद्धत्वाकडं झुकतानाच्या काळातली स्थिती असावी. ही समजून घेणं आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी पवारांनी आता स्वतःच समजून घेऊन भाष्य करताना काळजी घ्यायला हवी किंवा नंतर कधीतरी हे का चुकलं याबाबतची स्पष्टता करायला हवी, एवढंच आम्हाला वाटतं. आता तरी या स्थितीला एकूण सगळ्या प्रकरणाच्या अंगलट येण्यानंतर म्हणजे परमवीर सिंगांना त्यांनी सांगितले की चौकशी व्हायला हवी. परमवीर सिंगांनी स्वतःच न्यायालयात धाव घेतली आहे आणि ज्या यंत्रणेकडून चौकशी करायची आहे त्या यंत्रणेकडून करा असं न्यायालयाला सांगितलं आहे. म्हणजे अगदी CBI करा, NIA करा, कुठल्या ज्या यंत्रणेकडून चौकशी करायची आहे त्या यंत्रणेकडून मी केलेल्या आरोपांची चौकशी करावी असं स्पष्टपणे स्वतः परमवीर सिंगच सांगतायत. ज्या परमवीर सिंगांचं कौतुक करता करता महाविकास आघाडी थकली होती. सामनानं अनेक अग्रलेख झिजवलेत परमवीर सिंगांच्या करता. मुंबई पोलीस काय बहादरपणे काम करते आहे, कंगनाच्या प्रकरणात काय बहादरपणे काम केलेलं आहे, गोस्वामीच्या प्रकरणामध्ये काय बहादरपणे काम केलेलं आहे. आणि तेच परमवीर सिंग अचानक एका पत्रानं इतके वाईट झाले, एका निर्णयात इतके फटाकन वाईट झाले, याचं कारणही कळत नाही आहे. या सगळ्या प्रकाराला कधीतरी पवारसाहेब समजून घेतील? पवारसाहेब समजून घेण्याच्या स्थितीमध्ये आहेत का? एखादा घरातला ज्येष्ठ माणूस वयोवृद्ध झाला की त्याला आपण समजून घेत असतो, त्याचं वागणं बोलणं त्याचं हे करणं आपण समजून घेत असतो. तसं आता पवारसाहेबांचं ही वागणं, वेगळ्या पद्धतीचं वागणं आता वयोवृद्ध झालेत म्हणून समजून घ्यायची स्थिती आली आहे का? की पवारसाहेब हे सगळं मुद्दाम करतायत, त्यांचे हेतू काही आहेत हे देखील महाराष्ट्राच्या समोर येणं आवश्यक आहे, एवढंच या प्रसंगी वाटतं. आता यावर काय ज्यांना रिॲक्ट जशा पद्धतीनं व्हायचं आहे तशा पद्धतीनं तुम्ही होऊ शकता. अर्थात शिव्या घालण्याचं स्वातंत्र्य नेहमीच आहे. तशी आई बहीण मला असते तशी आपल्याला पण असते, हे पण लक्षात ठेवा. नमस्कार.